मस्तपैकी गरमागरम वाफळलेली कढी आणि त्याच्याबरोबर चटकदार वडा कसा बनवायचा आहे ते आज आपण प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये पाहणार आहोत. अहो, माझ्या परिवाराला तर खूपच आवडतो, पण तुम्हाला सुद्धा सगळ्यांना निश्चित आवडेल. तुम्ही पार्टी द्यावं कुणाला, वाहवा मिळवल्याशिवाय राहणारच नाही आहे. तर चला पाहूया वडा कसा बनवायचा आहे ते. बटाटे वडे बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. जर तुमचे बटाटे थोडे सुरकुतलेले असेल तर महत्त्वाची टीप म्हणजे त्यामध्ये असं स्वच्छ पाणी अगदी बटाटे बुडूपर्यंत घालून एक 10-15 मिनटं ठेवले तर ते बटाटे परत थोडे कडक होतात. हे स्वच्छ केलेले बटाटे मी एका कुकरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याला खाली पाणी घालायचं नाही आहे आणि कुकरच्या बेसला पाणी घालायचं आहे आणि हे बटाटे असे उकडायला ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने कुकरमध्ये खाली पाणी घालून आणि भांड्यात पाणी न घालता बटाटे उकडले तर ते बटाटे वड्याचे वडे बांधायला ते फार गाळ होत नाही बटाटे आणि आपले बटाटे वड्याचे वडे बांधायला चांगले होतात. यावर झाकण न ठेवता कुकरचं झाकण लावायचं आहे. पण महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा तुम्ही केव्हाही कुकर लावाल तर कुकरचं झाकणवर भिजवून घ्यायचं, म्हणजे रिंग भिजली जाते आणि आपलं प्रेशर कुकरला लवकर येतं. एकतर तुम्ही मंद गॅसवर 10 मिनटं याला उकडू द्या किंवा 1 ते 2 शिट्टी घेऊन तुम्ही हा गॅस बंद करू शकता. बटाट्याला किती शिट्ट्या घ्यायच्यात हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्या बटाट्याच्या प्रकारावर अवलंबून आहे. बटाट्याच्या भाजीसाठी आणि कढीसाठी आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे माझ्या मीडियम तिखट आहेत मिरच्या, तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्यायच्या आहेत. तर मी इथे एक 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, तुकडे केलेले आहेत. 2-3 छोट्या लसणाचे गड्डे होते म्हणून मी 3 लसणाचे गड्डे घेतलेले आहेत आणि शिवाय 2 इंच आलं असं तुकडे करून घ्यायचे. त्या कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या मी घेतल्या, त्याने स्वाद छान येतो. आणि कढीपत्त्याची मी माझ्याकडे छोटी 2 पानं होते, तुमच्याकडे मोठं हे असेल दांडी असेल तर तुम्ही 1 जरी घेतली तरी चालेल. आणि 1.5 चमचा मी जिरं घेतलेलं आहे. मला मिरच्या थोड्या कमी पडत होत्या म्हणून मी या थोड्याशा सुकलेल्या हिरव्या मिरच्या पण यामध्ये घेतलेल्या आहेत, त्यांनी पण छान स्वाद येतो. 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि याची भरड करून ठेवली. काय होतं, मला बऱ्याच पदार्थांमध्ये टाकायला छान टेस्ट येते. कचोरी म्हणा, बटाटे वडे म्हणा, दुसऱ्या एखाद्या भाजीला टेस्ट येण्यासाठी मी करून ठेवते. तर तुम्ही जरी अशी थोडी कमी जास्त करून ठेवली तरी चालेल. आता हे जे मिश्रण आपण तयार करणार आहोत, आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण वापरणार आहोत. समजा उरलं तर तुम्ही फ्रीजमध्ये एखाद्या पॅकबंद डबीत घालून जरी ठेवलं तरी हे मिश्रण तुम्हाला 2 दिवस भाजीसाठी वापरता येतं. आणि कोणत्याही पदार्थाचा अतिरेक करायचा नाही आहे. अगदी लिमिटेड व्यवस्थित पदार्थ घेतले म्हणजे त्या पदार्थाला चव फार छान येते. एकदम बारीक पाणी न घालता हे मी मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. वडे बनवण्यासाठी मी इथे नेहमी जी भाजीची वाटी दाखवते ती साधारण 2 वाट्या मी बेसन पीठ घेतलेलं आहे. इथे मी हिरा बेसन घेतले, ते अतिशय बारीक असतं. तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही बेसन पीठ वापरू शकता, पण हिरा बेसनचे वडे खूपच छान होतात. आणि ते पटकन चाळून होण्यासाठी मी अशी 1 वाटी ठेवते आणि पटपट त्यामुळे हे पीठ चाळून होतं. कोणतंही पीठ असू द्या, आपल्याला पीठ चाळूनच घ्यायचं आहे. एक असं थोडं सरट भांडं घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये वडे व्यवस्थित कोटिंग करता येतं. अर्धा ते पाऊण चमचा मीठ घेतलेला आहे. खारटपणा कसा आहे त्यावर तुम्ही कमी जास्त चवीनुसार मीठ घेऊ शकता. 1 छोटा चमचा मी ओवा घेतलेला आहे. ओवा आपल्याला टाकायचाच आहे, कारण काय होतं, बऱ्याच जणांना बेसन पीठ सेवन केल्याने गॅस होतात, तर ते हे काम पचण्याचं काम हा ओवा छान करतो. आणि ओव्याने वड्यांना तर खूपच छान चव येते. थोडं थोडं पाणी घालून आपण हा घोळ बनवून घ्यायचा आहे. आता हा फार घट्ट पण करायचा नाही आणि फार पातळ पण करायचा नाही. पातळ झाला तर त्या वड्यावर आवरण एकदम पातळ होतं आणि घट्ट झाला तर वडे थोडे कच्चे राहतात. जास्त पातळ झालं तर 1-2 चमचे पीठ परत टाकायचं. असं हाताने व्यवस्थित फेटून घेतलं म्हणजे पीठ पण हलकं होतं. हे फार घट्ट पण नाही आहे आणि अतिशय पातळ पण नाही आहे. अशा पद्धतीचं आपलं कोटिंग झालं पाहिजे. पीठ भिजते तोपर्यंत आपण आता बटाट्याची भाजी करून घेऊया. आपल्याला बटाट्याच्या भाजीला खूप तेल घालायचं नाही आहे. हा मोठा चमचा आहे, तो साधारण अर्धा ते पाऊण चमचा तेल घेतलेला आहे. तेलाला तावा आला की थोडासा वर हात धरला की आपल्याला कळतं. असं तेल थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे सारखा ताव बसतो. सुरुवातीला थोडी मोहरी टाकून पाहिजे म्हणजे आपल्याला ताव आला की तो कळतो. आपल्याला अजून थोडासा ताव येऊ द्यायचा आहे. कच्ची जर फोडणी राहिली तर ती मोहरी त्यामध्ये चांगली लागत नाही. तर तेल चांगलं तापलेलं आहे. मी साधारण अर्धा ते पाऊण चमचा मोहरी घेतलेली आहे. तर जिरं आपण वाटणात घातलेलं आहे त्याच्यामुळे मी इथे अर्धा चमचा जिरं घेणार आहे. पण मोहरी तडतडल्याशिवाय जिरं घालायचं नाही आहे. मोहरी तडतडायला लागली, आता जिरं घालायचं आहे.
आणि थोडासा हिंग घ्यायचा आहे. फोडणी जळू द्यायची नाही आहे, त्यांनी तर खरे आपले भाजीला टेस्ट छान येते आणि हे तर आपल्याला शिकायचं आहे. आता आपल्याला गरजेनुसार आपल्या बटाट्याला किती तिखट लागेल या हिशोबाने आपण हे जे वाटण केलेलं आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, लसूण हे घ्यायचं आहे. मी आता 2 चमचे घेतलेला आहे आणि हा बटाटा वडा थोडा तिखटच असतो. थोडंसं आपण यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. माझी स्टेनलेस स्टीलची कढई आहे, ताव थोडा जास्त आले होता. मी गॅस बंद केला. आता आपल्याला गरजेनुसार गॅस चालू करणे बंद करणे हे आलंच पाहिजे. गॅस चालू केला आहे आणि आता आपल्याला या ग्रेव्हीचा कच्चेपणा आणि उग्रवास कमी होईपर्यंत हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. अजून थोडंसं वाटण मी यामध्ये घेतलेलं आहे. अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत, त्यासाठी एवढं वाटण आपल्याला हवं आहे. थोडंसं पाणी मी टाकणार आहे, अगदी 1 छोटा चमचा. थोडंसं पाणी टाकल्यामुळे आपली ग्रेव्ही खाली लागत नाही, लसूण आणि आलं खाली चिकटत नाही आणि तो एकजीव मसाला होतो. आता यामध्ये आपल्याला हे जे मी बडीशेप, जिरे आणि हे टाकलेलं आहे त्याचं आपलं साधारण 1 ते 1.5 चमचाच टाकायचं. थोडंसं मध्ये एक टेस्ट लागली पाहिजे, खूप पण टाकायचे नाही आहेत पदार्थ. साधारण मी पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे. 1 चमचा धना पावडर घ्यायची आहे. साधारण 1 चमचा मी मीठ घेतलेलं आहे. मिठाच्या खारटपणावर तुम्ही तुमचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं आहे. ग्रेव्ही परतून झालेली आहे आणि आता आपण यामध्ये बटाटे टाकणार आहोत. गॅस थोडा वेळ बंद केला तरी चालेल. आपल्याला चवीपुरतं थोडंसं लिंबाचा रस पिळायचा आहे, त्यांनी पण खूप छान चव येते. मी थोडंसंच लिंबू रस पिळलेला आहे. थोडी कोथिंबीर घालायची, खूप पण टाकायची नाही, कारण आपण अगोदर कोथिंबीरच्या काड्याचा पण उपयोग केलेला आहे. ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. काय माझी स्टीलची कढई असल्यामुळे तिला खूप ताव आहे, म्हणून मी गॅस बंद केलेला आहे. इथे माझ्याकडे काश्मीरी मिरची पावडर आहे, ती मी अर्धा चमचा यामध्ये टाकणार आहे. तुम्हाला हवं तर टाका, हे आवडीचा भाग आहे. भाजी मी खाली उतरून घेतली. आता ही भाजी नाही परत गॅसवर गरम केली तरी चालेल. याच्यात ऑलरेडी सगळे मसाले भाजलेले आहेत, बटाटे तर उकडलेले आहेत आणि कढई पण माझी भरपूर गरम आहे, त्यामुळे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आता हवं तर तुम्ही चवीला थोडीशी साखर अगदी अर्धा चमचा टाकू शकता. भाजी तयार झाल्यानंतर मी भाजीची टेस्ट घेऊन पाहिली आहे. मी जे प्रमाण दाखवले ना त्याने चवीला अतिशय अप्रतिम भाजी झालेली आहे. पण जर तुम्हाला काही कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही मिरची, मीठ कमी जास्त त्यामध्ये टाकू शकता. भाजी थंड झाल्यानंतर आपल्याला असा दोन्ही हातात घेऊन बटाट्याची भाजी असा वडा बांधायचा आहे. बटाटे व्यवस्थित शिजल्यामुळे तो वडा पण इतका छान बांधला गेला आहे, म्हणजे तो सुटत नाही. आपण ज्या पद्धतीने लाडू बांधतो त्या पद्धतीने असं बटाट्याचं मिश्रण घ्यायचं आणि मस्तपैकी आपल्याला हवे त्या आकाराचे बटाटे वडे करायचे आहेत. आपण जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये मी 2 मोठे बटाटे वडे केलेत आणि हे 2 आणि 2 4 6 एक 7 मीडियम साईजचे गोल बटाटे वडे केलेत आणि एक छोटासा बटाटा वडा केलेला आहे. आता मी कढी बनवण्यासाठी जी नेहमी भाजीची वाटी दाखवते ती अर्धी वाटी घरचं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एवढं हे जर चमचा असेल तर 2 गच्च चमचे भरून घेतले तर ते एवढे होतात. आपल्याला फार कढी पातळ पण करायची नाही, फार घट्ट पण करायची नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त कढी करू शकता. त्याच वाटीने मी एकदम आंबट दही आहे, बऱ्यापैकी आपलं दही आंबट असावं म्हणजे कढीला चव छान येते. हे पहा, 1.5 वाटी मी दही घेतलेलं आहे. दही मी रवीने फेटून घेतलेलं आहे. अगोदर बेसन आणि दही एकत्र करून घ्यायचं आहे, पाणी टाकून एकत्र नाही करायचं. हे थोडं असेल तेव्हा हे व्यवस्थित पटकन मिक्स होतं, म्हणजे बेसनच्या गाठी त्यामध्ये राहत नाहीत. गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घ्यायचं आहे. आपल्याला या वड्याबरोबर कढी जास्तच लागते. जरी तुमची कढी जास्त झाली तरी तुम्ही संध्याकाळी भाताबरोबर खाऊ शकता किंवा भाजीपोळीबरोबर खाऊ शकता आणि राहिली तर ती फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी गरम करून खाल्ली तरी ती कढी अतिशय छान लागते, खराब होत नाही. माझ्या मुलांना तर गरम गरम कढी प्यायला तर खूपच आवडते. दह्याचं भांडं, रवी, वाटी मी गरम पाणी घेऊन यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि हेच आपल्याला कढीसाठी वापरायचं आहे. म्हणजे आपले भांडे तर स्वच्छ होतात पण वाळायला पण काही जात नाही आहे. अशा पद्धतीने आपला घोळ तयार करायचा आहे, म्हणजे ती कढी शिजली की घट्ट पडत जाते. आता आपण कढीला फोडणी देऊया. आता आपण इथे तेलाची कढीला फोडणी देतो आहे. बऱ्याच जणांना तुपाची पण फोडणी आवडते, तर तुम्ही ऐच्छिक आहे, तुम्ही तेलाची फोडणी द्या किंवा तुपाची फोडणी द्या. साधारण अर्धा ते पाऊण पळी मी तेल घेतलेलं आहे. तेलाला ताव आला का पाहायचा आहे. तेलाला चांगला ताव आलेला आहे. आता मी 1 चमचा इथे मोहरी घेतलेली आहे.
मोहरी तडतडली की आपल्याला, आपण जिरे पहिले वापरलेले आहेत पण आपल्याला थोडेसे 1 पाव चमचा जिरे टाकायचे आहेत. इथे मी थोडेसे मेथी दाणे टाकणार आहे. मेथी दाण्याने एक कढीला खूप छान चव येते आणि मेथी दाण्याने काय होतं, वात शरीरातला कमी होतो. मी याच्यापूर्वी आपली मेथी दाण्याची भाजीची रेसिपी टाकलेली आहे, ती तुम्ही अवश्य पाहायची आहे. मेथी दाणे टाकलेले आहेत. तसेच आपल्याला आता हे जे पेस्ट केलेली आहे ते आपल्याला चवीप्रमाणे घ्यायची. कढी फार तिखट करायची नसेल तर कमी पेस्ट टाकायची. आता हे तुमच्या सगळं आवडीनुसार आहे. थोडी चमचमीत कढी पण छान लागते आणि व्यवस्थित असं फोडणीला थोडा कढीपत्ता टाकला म्हणजे त्या कढीला चव छान येते. आता हा जो कढीचा घोळ केलेला आहे तो आपल्याला सावकाश याच्यामध्ये टाकायचा आहे. असा 1 पाव चमचा हिंग घेतलेला आहे. हिंगाने कढीला खूप छान स्वाद येतो. चवीनुसार मीठ टाकते मी. 1 चमचा साधारण मीठ आहे. काय होतं, आम्हाला पूर्वीच्या हाताने टाकायची सवय असल्यामुळं आमचं ते अगदी परफेक्शन होते. येथे मी 1 चमचा साखर घेतलेली आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही आंबट पण कढी खाऊ शकता किंवा थोडी गोड असेल तर गोड पण कढी खाऊ शकता. ही आपली कढी थोडी घट्ट होऊन राहिलेली आहे. यामध्ये थोडंसं मी अजून गरम पाणी टाकत आहे. सुरुवातीलाच आपल्याला थोडं पाणी जसं हवं आहे तसं मिक्स करून घ्यायचं आहे. वड्यासोबत साधारण आपल्याला एवढी पातळ कढी द्यायची आहे. तर आता ही कढी उकळली म्हणजे थोडी घट्ट होईल. तर मी आता अगोदरच अजून थोडंसं यामध्ये पाणी मिक्स करत आहे. थोडी पातळ झाली तर चालेल, पण खूप घट्ट बेसनसारखी कढी बनवायची नाही आहे. या कढीला मी सतत हलवत एक छानपैकी उकळी घेत आहे. कढीला उकळी आल्यानंतर मी थोडी टेस्ट करून पाहिली. हे सगळे व्यवस्थित मसाले आहे, पण मला थोडासा अजून एक तिखटपणा हवा आहे. आपल्याला जास्त नाही बनवायची, मग मी पेस्ट थोडीशी टाकली आहे. आता तिला एक छानपैकी उकळी येऊ दे. तळलेले बटाटे वडे काढण्यासाठी मी येथे ऑडी कंपनीचा युनिरॅपचा पेपर वापरणार आहे. हा पर्यावरणपूरक आहे. याचं सहज विघटन पण होतं आणि याचा रियूज पण करता येतो आणि शिवाय आपले भांडे बिलकुल तेलकट होत नाही आहे. या युनिरॅप्स पेपरची खरेदी करण्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देत आहे. आता वडे तळून घेऊयात. इथे माझ्याकडे लोखंडाची कढई आहे. मला थोडेच वडे करायचे आहेत म्हणून मी छोटी कढई घेतली. तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही मोठी कढई घेऊ शकता. किमान त्यामध्ये बटाटा वडा बुडला पाहिजे एवढं आपल्याला तेल घ्यायचं आहे. मला आता तळायच्या वेळेस आपल्याला इथे थोडासा खाण्याचा सोडा वापरायचा आहे. हे पहा, अगदी थोडा मी पाव चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे. कढी उकळून चवीला छान लागते, पण चुकूनही फुल गॅसवर नंतर कढी उकळायला ठेवू नका, नाहीतर कढी उतू जाते. तेलाला चांगला ताव आलेला आहे. आता हा सोडा आपण मिक्स करून घेऊया. हे पहा, असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. वडा तळताना आपण असे वडे तयार करून ठेवायचे, पण तळताना त्याला परत एकदा असं हाताने दाबून घ्यायचं आहे. जो घोळ केला आहे त्यामध्ये ठेवायचा आहे. वरून चमच्याने त्याला सगळं कोटिंग करायचं आहे आणि असं दोन्ही बाजूने फिरून घेऊन हलक्या हाताने आपल्याला हा वडा सोडायचा आहे. वरून असं थोडंसं हलक्या हाताने तेल आपल्याला त्यावर उडवायचं आहे, म्हणजे तो व्यवस्थित वडा तळला जातो. वड्याचं कोटिंग आपल्याला पाहिजे कसं झालं आहे. जर तुम्हाला तिथं बेसन पीठची गरज असेल तर थोडं बेसन पीठ मिक्स करायचं आहे आणि फार घट्ट झालं तर थोडंसं पाणी टाकून पातळ करायचं आहे. मला हा योग्य वाटतो. एका बाजूने थोडा तळून झाला की आपल्याला उलटा पालटा करत तळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला वडा कच्चा नाही राहिला पाहिजे. अवकाशाला उलटं पालटं करायचं आहे. तळण्याच्या वस्तू सावध पद्धतीनेच आपल्याला तळायच्या आहेत. गॅस गरजेनुसार कमी जास्त करायचा आहे. एकदम मस्तपैकी वडा तयार झालेला आहे. असं झाऱ्याने आपल्याला तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. छोटे वडे केल्यामुळं या तेलामध्ये आपण एकदम एका वेळी 4-5 वडे तळू शकतो. आता हे जे गोल वडे केलेत ते मी पण आता तुम्हाला चमच्याने कसं टाकायचं ते दाखवत आहे. सगळ्या बाजूने उलटं पालटं करत बटाटा वड्याला कोटिंग करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित त्याचं पीठ खालून निथळून घ्यायचं आहे आणि हा असा बटाटा वडा त्यामध्ये सोडायचा आहे. छोटे वडे केल्यामुळं या तेलामध्ये आपण एकदम एका वेळी 4-5 वडे तळू शकतो. तळणीसाठी छोटा झाऱ्या पण तुमच्याजवळ ठेवायचा आहे, म्हणजे ते उलटं पालटं करायला सोपं पडतं. आपल्याला 2-3 झारे लागतातच. आपल्या कढीला चांगली उकळी आलेली आहे. मस्तपैकी कढी आपली तयार झालेली आहे. आता मी शेवटी याला कोथिंबीर घालणार आहे, किंवा तुम्ही वडा आणि कढी सर्व करताना जरी कोथिंबीर घातली तरी चालेल. काय होतं, कढी त्या दह्यामुळे काळी पडते. वडे आपले सगळे तळून झालेले आहेत. थोडासा घोळ राहिला, यामध्ये तुम्ही कांदा कोथिंबीर टाकून याचे मस्तपैकी लुसलुशीत भजे करू शकता. ते पण कढीसोबत छान लागतात.
कढीवड्यासोबत खायची मजा येते ते हिरवी मिरची तळल्याने. आता ह्या मिरच्या मी अशामध्ये व्यवस्थित काप देऊन तळणार आहे. पहा असे याला चिरा द्यायचा म्हणजे ती मिरची तेलात तळताना उडत नाही. काळजीपूर्वक आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे. मिरचीवर आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे त्याची चव भारी लागते. छान मिक्स करून घ्यायच्यात. अगदी मऊ लुसलुसीत मिरच्या झालेल्या आहेत. आता थोडी कढी मी या दुसऱ्या पातेल्यात काढून घेत आहे. काही ठिकाणी सफेद कढी मिळते आणि काही ठिकाणी पिवळी कढी मिळते. तर यामध्ये मी थोडीशी हळद टाकून या कढीला उकळून घेणार आहे. आपला आता बटाटा वडा आपण तोडून पाहूया. हे पहा मस्तपैकी भाजी पण किती मिळून आली आणि कोटिंग पण छान झालेलं आहे. फार जाड पण नाही, फार पातळ पण नाही आणि बटाटे वडा चांगला शिजलेला आहे. भन्नाट चवीचा कढी वडा तयार झालेला आहे. मी थोडी टेस्ट केली अगोदर, आता परत करते. वाफाळलेली कढी आणि मस्त चटक मटक बटाटे वडा खायला अतिशय सुंदर लागतोय. हिरवी मिरची ती तर छान लागते. कढी वड्याची रेसिपी अतिशय मस्त झालेली आहे. अगदी आगळीवेगळी एक चव तुम्ही नक्की करून पाहिजे. मला खात्री आहे तुम्ही माझी रेसिपी नक्की करून पाहणार आहात. छोट्या छोट्या टिप्स मी खूप छान छान दिलेल्या आहेत. तुम्हाला माझी जर ही रेसिपी आवडत असेल तर तुम्ही लाईक शेअर तर करणारच आहात, पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही. मला त्या सबस्क्राईबची एक गरज आहे. तर चला तुम्ही ही रेसिपी बनवा. मला आपले अभिप्राय नक्की कळवायचे आहेत. भेटूया परत एका नवीन रेसिपीसह प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये. आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.